काल दिवसभर काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि त्यांचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी पेपर फोडायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या घरात गुणवत्ता ओढायची अशा प्रकारचे आरोप करत पालकांची, विद्यार्थ्यांची आणि सामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधाऱ्याला बदनाम करण्याचा डाव रचला होता. सीईटी पेपर फुटल्याचं कारण त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या 2 मुलांना 12वी बोर्डामध्ये कमी मार्क कसे पडले, जे मार्काची संख्या त्यांनी एकाला सांगितली 51, एकाला सांगितली 56 अधिकृतरित्या, आणि सीईटीच्या परीक्षेत 99% कसं आलं. मला वाटतं खोटं बोलण्याची हद्द असते, नीचपणाचा कळस आहे. आम्ही माहिती घेतली तर अवनी आशिष नेरळकर या मुलीला 12वी बोर्डाच्या परीक्षेत 62.33% पडले. आरुष आशिष नेरळकर या मुलाला 65% पडले. आणि हे की 12वीची परीक्षा देताना बोर्ड ही थिअरी परीक्षा असते, ऑफलाईन परीक्षा होते, आणि सीईटीची परीक्षा मानवविरहित संगणकीय होत असते. कमी जास्त तिथं करता येत नसतं. पण मला त्यांना एक विचारायची की तुमच्याही मुलांनी 12वीची परीक्षा दिली असेल, 10वीची दिली असेल, मुलांचा फोकस हा बोर्डाच्या परीक्षेपेक्षा सीईटी परीक्षेवर असतो आणि म्हणून कठोर मेहनत केली नेरळकरच्या मुलांनी आणि त्यांना पडलं 99% सीईटी मध्ये. तुम्ही काल त्यांनी आरोप केला मुलांचे नाव घेऊन, काय वाटलं हो त्यांना? मानसिक छळ केला, त्यांचा बदनामी केली नेरळकर कुटुंबाची. माझी गृहमंत्र्याकडे एक मागणी आहे की लहान मुलाची बदनामी करून त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या हर्षवर्धनजी सपकाळ, बालाजी गाडे प्रवक्ते आणि नाना पटोले यांच्यावर कलम 75 प्रमाणे गुन्हे दाखल करायला पाहिजे. एवढंच नाही तर माझी एक मागणी आहे की हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा गुणपत्रिकाची सत्यता पडताळावी. आम्ही त्यांना गुणपत्रिका पाठवतो. त्यांनी नेरळकर कुटुंबाच्या लेकराची नाक घासून माफी मागावी.